आपली जी जीवन यात्रा राहिली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की खूप म्हणजे कष्ट आणि सुरुवातीचं स्ट्रगलिंग पिरियड होतं. तर आजकालच्या पोरांच्या लाईफमध्ये स्ट्रगल आणि तुमच्या काळाच्या स्ट्रगलमध्ये काय अनुभव तुमचे आले सुरुवातीच्या दिवसात? कारण स्ट्रगल म्हणून काय? स्ट्रगल म्हणून असं म्हणता येईल की त्यावेळेला ज्ञानाची उपलब्धी ही कमी प्रमाणात आणि ज्यांच्याजवळ हे ज्ञान आहे प्रॅक्टिकल आणि व्यावहारिक हे दोनही घेण्यासाठी हे दोनही ज्ञान मिळवण्यासाठी त्याच्यासाठी करावी लागणारी धडपड ही आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे असं मला वाटत नाही किंवा मला ती गोष्ट दिसत नाही. याचं कारण असं आहे की काही गोष्टी सहजतेने त्यांना उपलब्ध झालेल्या आहेत सहजतेने आणि त्या सहजतेमुळे त्याच्यावर मेहनत केली पाहिजे त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे ही गरज त्यांना वाटत नसल्यामुळे त्यांचा ध्येयवाद हा अपुरा पडतो अर्धवट राहतो. सर आता तर तुम्ही जे लावलेले झाडं होते जे बीज रोपण तुम्ही लोकांनी केलेलं आहे ते फळ आम्ही खातोय. ऍक्च्युली आम्हाला होमिओपॅथीमध्ये तेवढी कन्व्हिन्स नाही करावं लागत ज्या पद्धतीने तुम्हाला पेशंटला कन्व्हिन्स करावं लागत असेल. तर त्याचा काही अनुभव तुम्ही सांगू शकतात? होमिओपॅथी लाईक पर्यंत आणायला जी तुमची मेहनत आहे, म्हणजे मी तर हेच म्हणते तुमचे लावलेले फळ आम्ही खातोय. पेशंटमध्ये किंवा समाजामध्ये होमिओपॅथी विषयी जे गैरसमज निर्माण झाले आहेत त्याला दूर करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम मी सहजतेने उदाहरणं देऊन करू शकलो असं मला वाटतं किंवा माझे सहकारी माझ्याबरोबर माझे कलीग किंवा ज्यांना असं वाटत होतं की होमिओपॅथी चिकित्सा पद्धती सर्व दूर पोहोचली पाहिजे किंवा समाजाच्या शेवटल्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे ही ज्यांची मनीषा होती त्यांनी सुद्धा या कामामध्ये उचित न्याय देणे म्हणजे मेहनत करून उचित न्याय देणे आणि समाजा आपला होमिओपॅथी विषयीचा गैरसमज दूर करण्यामध्ये तेही यशस्वी झाले मीही यशस्वी झालो. प्रगाढ निष्ठा ठेवून असू किंवा आपला विश्वास जर पक्का असेल तर ह्या सर्व गोष्टी आपोआप दूर होतात किंवा या अडचणीवर मात करण्याची आवश्यकताही पडत नाही किंवा ह्या अडचणी आपोआप